गाजर हलवा आता तुम्ही प्रत्येकानेच बनवला असेल, पण आजचा हा गाजर हलवा विशेष आहे. खव्याचा वापर न करता अगदी खवा घातल्यासारखं टेक्स्चर आणि उत्कृष्ट चव जर तुम्हाला हवी असेल तर आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी केतकी, केतकीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. सुरुवातीला मी गाजर स्वच्छ धुवून नंतर ती व्यवस्थित किसून घेतली आहे. आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घालून त्याच्यावर मी काजूचे काप परतून घेते. तुम्ही काजूचे काप नंतर परतून घेऊन ते वरून सुद्धा घालू शकता. आता युजली आपण कधीही गाजर हलवा किंवा कुठलाही गोडाचा पदार्थ करतो त्याच्यामध्ये आपण वेलचीची पूड घालतो, पण इथे पूड न वापरता मी अख्खीच वेलची थोडीशी ठेचून ती घालून घेतलेली आहे. त्यामुळे चवीमध्ये खूप फरक पडतो. छान किसून घेतलेला गाजर आता आपण तुपावर घालून घेऊया. 750 ग्रॅम गाजर मी इथे घेतलेला आहे. तुपावर आपल्याला आता हा गाजराचा किस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायला काही हरकत नाही. 2-4 मिनिटं हा गाजराचा किस मी तुपावर छान असा परतून घेते. त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे. पद्धत थोडीशी लेंदी आहे, पण चव मात्र अगदी उत्कृष्ट येते. हे पहा, 2-4 मिनिटं वाफ सुद्धा आपली इथे काढून झालेली आहे. पुन्हा एकदा हे मिश्रण आपण व्यवस्थित सगळं एकत्र करून घेऊया. त्यानंतर दूध घालून घ्यायचं आहे. साधारणपणे आपल्याला 1.25 लिटर दूध लागणार आहे. दूध आधी उकळवून घ्यायचं. अगदी गार दूध किंवा रूम टेम्परेचरला असलेलं दूध घालायचं नाही, थोडंसं कोमट करून घ्यायचं. दूध घालून झाल्यावर सगळं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता गॅसची फ्लेम थोडी फास्ट ठेवायची आणि या पद्धतीने दुधाला उकळी काढून घ्यायची. उकळी फुटली की गॅसची फ्लेम पुन्हा बारीक करायची. सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि पुन्हा गॅसची फ्लेम मोठी करायची. सेम प्रोसिजर 2-3 वेळा रिपीट करायचा आणि नंतर मीडियम लो फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची. मधनं सारखं घाटलं नाही तरीही चालेल. दूध आटत आलं की मग नंतर आपण घाटायचं. इथे पूर्ण दूध आटवून घेण्याकरिता मला साधारणपणे 40 मिनिटं लागली होती. मीडियम फ्लेमवर छान हळूवारपणे दूध जेव्हा आटतं तेव्हा ते मस्त गाजरामध्ये मुरलं जातं आणि मग त्याची चव अगदी खव्यासारखी लागते. मधनं 1-2 वेळा मी हे मिश्रण घाटून घेतलेलं आहे. शिवाय झाकण ठेवताना सुद्धा झाकण पूर्ण बंद ठेवायचं नाही, नाहीतर मग दूध सगळं उकळून बाहेर येतं. थोडीशी आपल्याला फट ठेवायची आहे. गाजर हलव्याला तुम्हाला अजून जर छान असं क्रीमी टेक्स्चर हवं असेल तर दुधावरची साय तुम्ही घालू शकता. कम्प्लिटली ऑप्शनल आहे. मी 2 मोठे चमचे दुधावरची छान घट्ट साय इकडे घालून घेतलेली आहे. आता गोडाच्या पदार्थाला अगदी चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे त्याची चव खूप छान एनहान्स होते. आता आपल्याला हे दूध सगळं व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता. या स्टेजपर्यंत दूध व्यवस्थित आटवून घेतलं की नंतरच आपल्याला साखर घालायची. इकडे मी 160 ग्रॅम साखर घातलेली आहे. साखर घालून घ्यायची, व्यवस्थित मिश्रण एकत्र करायचं. आता मात्र मीडियम लो फ्लेमवरच आपल्याला साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची, त्याचं पाणी आटवून घ्यायचं आहे. या स्टेजला जर आपण घाई करून गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर साखर करपण्याची शक्यता असते आणि मग जर साखर करपली तर आपल्या हलव्याची पूर्ण चव इथे बिघडू शकते. त्याला एक करपट असा फ्लेवर येतो. आहा, काय सुरेख रंग आलाय, पाहताय ना. आता या स्टेजला सुद्धा तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा अजून थोडा वेळ गॅस बारीक ठेवून पाणी अजून आटवून घेतलं तरीही चालेल. मस्त दाणेदार आणि एकदम उत्कृष्ट टेक्स्चर आलेला असा आपला हा गाजराचा हलवा इथे सर्व करायला तयार आहे. रेसिपी आवडल्यास ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.